कोकणकर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज मी कुठे चाललो आहे। आज मी चाललो आहे राणीच्या बागेमध्ये, म्हणजेच द मुंबई झू मध्ये। आणि आज मी एकटाच या ठिकाणी जाणार आहे। सो आजचा प्रवास हा घनसोली ते भायखळा स्टेशन आणि तिथून मग पायी प्रवास करून या झू मध्ये जाणार आहे। चला मग क्षणाचा विलंब न करता आपण या प्रवासाला सुरुवात करू। दुपारचे वाजले 1:30 आणि आता मी जायला निघालो। तर फायनली मित्रांनो मी भायखळा स्टेशनवर उतरलो आणि तिथून चालत चाललो असं या झू पार्कमध्ये। इकडून जवळ डिस्टन्स आहे, 1.2 किलोमीटर आहे। 16 ते 17 मिनटं दाखवतात। म्हटलं टॅक्सी किंवा रिक्षाने जाण्यापेक्षा चालत गेलेलं चांगलं। सो आता चालत चाललो, डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यानंतर भेटतो। तर मी आता पोचलेलो आहे या प्राणी संग्रहालयाकडे आणि असं हे प्रवेशद्वार आहे। या साईडने पण गाड्या येतात आणि या साईडने देखील येतात आणि वरून असा हायवे चालला आहे। सो आता आपण आतमध्ये जाऊया, चला लेट्स गो। मित्रांनो इथे असे सूचना लिहिलेल्या आहे, त्या सूचनेचं नक्की पालन करा। साईडने देखील एंट्रन्स आहे आणि हा असा काही मॅप आहे या झूचा, द मुंबई झू। मित्रांनो आता पहिल्यांदा मी जाईन तिकीट काउंटरकडे, तिकीट काढेन आणि त्यानंतर आत प्रवेश करेन। सो आता आपण जाऊया तिकीट काउंटरकडे आणि तुम्ही हे स्कॅन करून देखील तिकीट काढू शकता। सो आपण बघूया, हे स्कॅन करून तरी काढू, नाही तर तिकीट काउंटरवर गर्दी नसली तर तिथून तरी काढेल। चला आता जाऊया। आणि इथे तुम्ही तिकीट बघू शकता, प्रौढसाठी 50 आणि मुले आहेत ते 3 ते 12 वर्षांसाठी 25 रुपये, कुटुंब असेल तर 100 रुपये, असं सर्व काही आहे। गर्दी नव्हती, सो फायनली तिकीट वगैरे काढलं आहे आणि आता आतमध्ये एंटर करूया। आणि एंटर करण्या अगोदरच मला बाहेर असं सुंदर असा देखावा त्यांनी बनवलेला आहे, तो दाखवतो बघा। तर हा मेन एंट्रन्स आहे, याच्यात तिकीट आहे ते चेक केलं जातं आणि आतमध्ये सोडलं जातं। फुल सिक्युरिटी पण आहे इथे। सो आता आपण आत जाऊ। तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण आजूबाजूचा परिसर हा क्लीन आहे आणि मेन म्हणजे पूर्ण सगळीकडे हिरवळ आहे। मस्त अशी बाग त्यांनी केलेली आहे, बघू शकता। इकडे इथे पाठीमागे देखील, आणि या साईडला काय आहे ते ॲरो करून त्यांनी लावलेलं आहे। सो आता आपण पहिल्यांदा हत्ती, सिंह, त्यानंतर लांडगा, अस्वल, बिबट्या बघणार आहोत। सो आपण जाऊया त्याच दिशेने, चला। मित्रांनो आपल्याला आता पहिलं दिसणार आहे तो म्हणजे हत्ती। इथे त्याची माहिती लिहिलेली आहे आणि इथे असा हत्ती आहे। तर मित्रांनो हे पूर्णपणे असं यांनी मातीचा असा स्ट्रक्चर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। जुन्या काळची मातीची घरं आहे, जसं टाईपमध्ये होतं तसं टाईपमध्ये हे असं बनवलेलं आहे। आतमध्ये जायला एंट्री नाही आहे आणि ते सिंहाची प्रतिमा वायसरने बनवलेली आहे। आय थिंक मित्रांनो तिथे सिंह काय नव्हता म्हणून तसे बाहेर पोस्टर लावलेले होते, थांबा मी लवकरच येतो। त्याच प्रकारे या ठिकाणी बसण्यासाठी देखील बेंचेस आहेत, हे बघा इथे आहे। आणि सगळ्या प्रकारच्या वनस्पती देखील आहे। इथे फणसाचं झाड आहे, त्याला देखील फणस लागलेला आहे। हे बघा इथे पण लिहिलेलं आहे, थांबा मी लवकरच येतो। म्हणजे हा पण आय थिंक आतमध्ये नाही आहे म्हणून लिहिलेलं आहे। आणि त्याचं वारली पेंटिंग देखील काढलेलं आहे, हे बघा। आपल्याला बघायला मिळणार आहे अस्वलासाठी इथे त्यांनी वेगवेगळे प्रकारच्या ॲक्टिव्हिटी बनवलेल्या आहेत आणि आय थिंक अस्वल आहे ते पुढच्या साईडला आहे। सो सगळेजण पुढे जातात।
तो असूल बघून झालेला आहे आणि आम्ही म्हणणार असं मी एकटाच चाललो आता पुढे काय दिसतं ते बघण्यासाठी. चला जाऊया. आता आपण चाललो वाघ बघण्यासाठी आणि आय थिंक इथेच आहे कारण सगळेजण या ठिकाणावरून बघताय. आणि जेव्हा इथे वाघ येतो तेव्हा खरंच बघण्यासारखं असतं. तर आता तो त्या साईडला इथे झोपला. तो जाताना बघूया. परत आला इथे तर लक म्हणायचं. चलो तो आता जाऊया आपण पुढे. ते खाण्याची देखील व्यवस्था आहे. कॅफे आहे इथे तुम्ही भूक वगैरे लागली तर खाऊ शकता. आता आपण हे बघण्यासाठी निघालो. चला जाऊया. आणि इथे आहे हिप्पो. तर असे आंबोली घाटातले माकडासाठी घरून आणून ठेवलेले दिसतात. काय माहिती तुमका? बघा असे माकड तिथं सगळीकडे. बघायला चाललोय पेंग्विन. सो आता पेंग्विन बघायला जाऊ. या साईडने आय थिंक हो या साईडलाच आहे. सो आता आपण जाऊया. आपल्याला अजून एक प्राणी भेटलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो पेंग्विन बघून आलो. आता पक्षी बघण्यासाठी चाललो. हा रोड कुठे जातो तो बघूया. आणि आता आपण जाऊया पक्षी बघायला. हे प्लॅस्टिक पासून ऑक्टोपस बनवलेलं आहे. हा बघू शकता तुम्ही. ठिकाणी छोट्यांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन देखील आहे. जर तुम्ही लहान मुलांना वगैरे घेऊन येत असाल तर मस्तपैकी खेळू शकता. पण वर काय सावली नाही आहे त्यामुळे शक्यतो संध्याकाळचं चांगलं. आणि असे लहान मुलं याचा आनंद घेत आहे. तर मित्रांनो आता आपण चाललोय पक्षी बघण्यासाठी. इथे असा हॉर्नबिल आहे.
कासव बघून झालेत, पक्षी बघून झालेत. आता मगर बघण्यासाठी चाललो. चला जाऊया आणि बघूया क्रोकोडाईल. इथे बटरफ्लाय गार्डन देखील आहे. बटरफ्लाय दिसतात का बघूया. आणि क्रोकोडाईलचं वर्क इन प्रोग्रेस आहे. सो बघूया भेटतात काय क्रोकोडाईल बघण्यासाठी. चला आता तिथे पान पक्षी म्हणून काहीतरी नाव दिले आहे ते बघण्यासाठी जाऊ. तर मित्रांनो, ज्या कारणासाठी या झू पार्कमध्ये आलेलो ते म्हणजे वाघ बघण्यासाठी. आणि फायनली जसं मला वाघ बघायचा होता तसा वाघ दिसला. कारण तिथे ते पाणी होतं त्या ठिकाणी आलेला आणि वाघाची जंप देखील मी कॅप्चर केली. तुम्ही नक्की बघा. चला आता गार्डन फिरूया आणि मग घरी जाऊ. ठिकाणी असं हे गार्डन त्यांनी बनवलेलं आहे. किती सुंदर असं हे गार्डन आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळींनो, फायनली हे झू आहे ते फिरून झालेलं आहे आणि मी आता एक्झिट करतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हाच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.